च्या सरासरीनं केवळ आणि केवळ 17 धावा लगावण्यामध्ये यश आले ते उमसाई कामतपाडा संघाला। आणि या 17 धावा जमा करताना तब्बल 4 गड्यांचा मोबदला देखील चुकता करावा लागला। खराब सुरुवात, अडखळत सुरुवात, ज्या संघाने खऱ्या अर्थानं धावांचा डोंगर उभा केला होता, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या विरोधात चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली होती, तो संघ मात्र ऐन मोक्याच्या या महत्वाच्या अगदी रंजक वळणावरच्या या सामन्यामध्ये 2 षटकांमध्ये अपयशी ठरला। स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल गणेश, बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज कल्पेश, फर्स्ट बॉल ऑफ द डोवा। यावेळेला मात्र अगदी पुलल्लेंचा चेंडू, त्यावर झालाय गडागाती आघात, जागेवरनं चेंडूला दाखवला आभाळ, आसमानी षटकार। मोचक म्हटला की सुख करता आणि दुःख हरता, त्या निर्विघ्न निर्विकाराची भूमिका पार पाडली जाईल का? याही वेळेला गणेशनं संकटातून बाहेर निघणारा तारणहर्त्याचा मार्ग दाखवलाय आणि सुखकर्त्याची भूमिका बजावली आहे। बॅक टू बॅक सेकंड मॅक्सिमम षटकार। कम होता देखकर किनारे पे घर मत बसाना, पानी कम होता देखकर किनारे पे घर मत बसाना, समंदर हूं मैं फिर से लौट के आऊंगा। या वेळेला मात्र ते साम्राज्य निर्माण केलं जात आहे। पुढचा चेंडू, चेंडू क्रमांक 3, गणेश हा ट्रॅकर बॉल याही वेळेला फेकून दिलाय प्रेक्षकात। गणेशच्या बॅट मधनं संघर्षाचा डंका पिटणारा सलग 3रा षटकार। बॅट मधनं सलग 3रा षटकार आलाय। संघाची धावसंख्या झाली आता मात्र 35। सध्या कामतपाडा संघाला कुणा किंग अथवा किंग मेकरची गरज नव्हती, संघाला अडचणीतून सावरणाऱ्या तारणहर्त्याची गरज होती आणि ती भूमिका बजावली आहे। पहिल्या 3 चेंडूवर ठोकल्यात 18 धावा। चेंडू क्रमांक 4, यावेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा, पण संघाला आत्मविश्वास